सो दोघींची आंघोळ झाली आहे आणि त्यांची मी तयारी करून देते. दुसरीला छोटीला बाहेर खेळायचं आहे, सारखी बाहेर पडते आणि पळालीच बाहेर. उठल्याबरोबर पहिले बाहेर खेळायला पाहिजे. दुसरीला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो, केस विंचरायला, आंघोळ करायला, सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येतो. सो आज तिच्या आवडीची भाजी बनवणार आहे, सोयाबीनची. तिला आवडते म्हणून आमच्या घरी तिच्याच आवडीचं जेवण बनतं. दुसऱ्याला कोणाला काय आवडतं ते मॅटरच करत नाही, तिला जे हवं तेच. बाबू तर अजून छोटी आहे, ती काय खात तोपर्यंत कपडे घेऊन येते पटकन, त्या बाहेर खेळतायत तोपर्यंत. नाहीतर मग ती छोटी सारखी बाथरूममध्ये येऊन मी धुते म्हणून तीच धुत असते, सारखी पाण्यामध्ये खेळत असते. म्हणून पटकन कपडे धुवून घेतले. संडे म्हटल्यावर सगळं पटापट आवरावं लागतं. पटकन आवरून घेते. मशीन पण आहे, पण मी मशीनमध्ये धुत नाही, मला आवडतच नाही मशीनमधले. तर गोधड्या वगैरे असल्या तर धुते, नाहीतर मी हातानेच धुते. आणि या छोट्या मुलांच्या कपड्यांचे डाग वगैरे निघाले पाहिजे म्हणून मी हाताने धुते बहुतेक नेहमी. कधीतरी जास्त असले तर मग सुकायसाठी, आणि पाऊस असला तर मग सुकायसाठी पण लावायला म्हणून धुवून पण घेते, नाहीतर मग हातानेच धुते नेहमी. पटापट कपडे धुवून घेतले. तोपर्यंत कुकर लावून घेते. कपडे झाले धुवून, कुकर लावून घेते. एका साईडला कुकर लावला, एका साईडला सोयाबीनची भाजी हवी तिला म्हणून सोयाबीन गरम पाण्यामध्ये जरा फुगत घालते, पटकन भिजतील त्या. न्यूट्रेलाच्या आणल्या छोट्या छोट्या, छान मस्त. मोठ्यांपेक्षा ते छोट्या टेस्टी लागतात, दिसायला पण छान दिसतात. नाहीतर त्या मोठ्या एकदमच मोठ्या तोपर्यंत पीठ मळून घेते. मीठ टाकलं, पीठ घेते आणि पीठ मळून ठेवते. मळून ठेवल्यानंतर जरा थोड्या वेळाने बनवलं तर चांगल्या चपात्या होतात. पीठ मळून ठेवते एका साईडला. तोपर्यंत पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळायला हवं. एका वेळेस पाणी टाकलं तर मग ते पातळ होतं. थोडं थोडं पाणी टाकून मळलं तर छान मळलं जातं. थोडं तेल लावून जरा बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आता भाजीची तयारी करते. सो एक कांदा घेते मोठा, कढई ठेवते गॅसवर. कांदा घेते, कांदा कापून देते बारीक. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा. ग्रेव्हीपेक्षा अशी कापलेल्या कांद्याची भाजी चांगली होती. ते कांद्याची ग्रेव्ही करून तिला पटकन शिजत नाही तेलामध्ये. कांदा कापून गोल्डन ब्राऊन आपला तळून घ्यायचा, मग मस्त चांगली लागते. सो कढई ठेवली, थोडं तेल टाकते, त्यात जिरं, पहिले सोयाबीन फ्राय करून घेते जरा थोड्या तेलामध्ये, जरा चांगली चव येते. पाणी पण जास्त ओढून घेत नाही मग त्या, जरा कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतलं थोडं तर 1-2 मिनिटच फक्त फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही. सो कांदा टाकते, थोडं जिरं आणि मग कांदा टाकते. एक टोमॅटो बारीक स्लाइस करून, कांदा तांबूस लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा. लसूण आणि थोडं जिरं कुटून टाकते. तर पेस्ट करायला भरपूर लसूण हवा, नाही तर लसूण पण महाग झालाय त्यामुळे. असं कुटून पण टाकलं तरी छान चव येते एकदम मस्त. पेस्टपेक्षा आलं नाही टाकलं मी. टमाटर टाकला, थोडं मीठ टाकायचं, मग टमाटर एकदम मऊ होतं लगेच.
टमाटर परतून घेऊया, छान एकजीव करून घेऊ. एका साईडला भाजी आणि दुसऱ्या साईडला पटकन चपात्या करून घेते. मोठ्या मुलीला भूक लागली, तिला घावणे वगैरे काही आवडत नाही. तिला डायरेक्ट आता भाजी सोयाबीनची आहे तर तिला भाजीच हवी. सो हळद, मीठ, तिखट सगळं टाकून घेतलं आणि थोडं धनिया पावडर पण टाकला. मस्त मग चव छान येते. मिक्स केलं त्यामध्ये टाकून. बघा मस्त यम्मी मस्त दिसतं. छान असा रंग आलाय. आवडलं तर मला नक्की सांगा. सो एका बाजूला चपात्या करून घेते. भाजी या साईडला बारीक वर एकदम तेलामध्ये मोरू देते. भाजी थोडा वेळ तेलामध्ये बारीक गॅसवर मोरू देते. तोपर्यंत चपात्यांची तयारी करते. गोळे करून ठेवते. छान असं पीठ झालंय मऊ. गोळे करून घेते पटकन. मोठी मुलगी बाहेर ड्रॉइंग काढते म्हणून सारखी बोलवते मला, मम्मी कशी झाली ड्रॉइंग माझी, कशी काढले बघ म्हणून. गणपतीची ड्रॉइंग काढते. सकाळचाच तवा होता घावण्यांचा, त्याच तव्यावर करते. नाहीतर चपातीचा आमचा दुसरा तवा आहे. सारखी मला बोलवते, माझी ड्रॉइंग बघ, माझी ड्रॉइंग बघ. पटापट चपात्या करून घेते. चपात्या आमच्या छोट्याच असतात, जास्त मोठ्या आम्हाला आवडत नाही आणि एकदम पातळ पाहिजे. माझ्या तर मोठ्याच आहेत. आमची सासूबाई असल्यानंतर एकदमच छोट्या बनवते आणि एकदम कागदासारख्या पातळ. मला तशा येत नाही आणि मी जास्त लाटत नाही. त्या असल्यानंतर त्याच लाटतात, त्याच्यामुळे मला पटापट लाटायला पण येत नाही. मी भाजून काढते त्याच्यामुळे मला पटापट लाटायला पण येत नाही.
सो जेवण बनवून झालं आणि आता उरलेली भांडी ती घासून घेते. पडलेली मग नंतर जास्त राहणार नाही, पटकन घासून घेते भांडी. थोडं जेवण बनवलं तरी भांडी खूप पडतात. पटापट घासून घेते भांडी. सर्व आवरलंच आहे. आता फक्त जेवायचं बाकी आहे. भांडी घासून झाली की जेवायला घेतो. मोठी मुलगी ओरडते, जेवायला दे, जेवायला दे, जेवायला दे. भांडी घासून आल्यानंतर देते, थांब. सगळेजण सोबत बसलो की मग नाहीतर ती छोटी तिच्या ताटातलं फेकते इकडे तिकडे. मग सो तिला बोलली सगळे सोबत जेवूया, थांब. हा माझ्याकडे लाकडाचा खलबत्ता आहे. डीमार्टमधून घेतला आहे मी. मला तो स्टीलच्या पेक्षा लाकडाचा बेटर वाटला, चांगला आहे. लगेच बारीक होतं त्याने. मी नवीन आहे व्लॉग्स बनवायला, त्यामुळे माझ्याकडून काही चुका झाल्या तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. वाईट वाटणार नाही मला. बस एक टाइमपास म्हणून अशीच बनवते. आवडलं तर लाईक करा नक्की. टाइमपास पण आणि एक इच्छा म्हणून असंच एक इच्छा झाली बनवायची. आपण काहीतरी बनवायला हवं म्हणून बनवते. प्रत्येकाचं रुटीन वेगळं वेगळं असेल, सगळ्यांचं सारखंच असं असणार नाही. प्रत्येकाच्या पद्धती पण वेगळ्या असतात काम करण्याच्या. सो भांडी घासून झाली, आता धुवून घेते पटापट. भांडी घासते आणि ताट करते जेवायला. सो झाली भांडी घासून, आता जेवायला वाढते. जेवायला वाढलंय. मोठ्या मुलीला भूक लागली. तिच्या आवडीची भाजी असल्यानंतर ती, आणि ही दुसरी रडते मला चॉकलेट पाहिजे म्हणून. तिला पण चपाती भाजी बनवते. आणि आता जेवण झालं आणि बाहेर मस्त्या चालल्या आहेत त्यांच्या. सो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.